तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे 20 days 22 ब्लॉगचा डे 40 आणि आता मी कॉलेजवरनं घरी चाललो आहे. कारण आज तसं मी कॉलेजला जाणारच नव्हतो, पण नंतर बोललो जाऊया, आता ओम पण येते बोललो, त्यामुळं परत कॉलेजला ते जाऊन आलो. आता घरीच चाललो आहे. कॉलेजमध्ये पण 3च लेक्चर होते म्हणून जायची तर काही इच्छा नव्हती आज, पण गेलो. आता बघू 1 hour later. तर मित्रांनो, कॉलेजवरनं येऊन जेवण ते सगळं झालं माझं कधीच. त्यानंतर मी थोडा वेळ मोबाईल ते बघितला आणि आता वाजतंय. हे बघा, हा गॅस ठेवलाय आणि हे बघा गॅस ठेवलाय आपला गॅसवर तवा ठेवलाय आम्ही गॅस ठेवलाय आणि हे आहे आपल्या घरचं तूप, जे की आपण घरी बनवलंय. आता हे ब्रेड ते भाजायचे. तर मित्रांनो, आता पण ब्रेड भाजायला ठेवते आणि इथं बनतंय चाय. मस्तपैकी चाय आणि ब्रेड खायचं आता. तर मित्रांनो, इथं आलेली आहे चाय, इथं आपले आहेत भाजलेले ब्रेड. मस्तपैकी आता खाऊन घेतो. काय करायचं आहे का परत काम? काय नाही, अजिबात नाही. तर मित्रांनो, आता मी आलो आपल्या अंगणात, कारण भोपळे आले, ते भोपळे काढायचे आहेत. सकाळीच मी काढून दिली सगळ्यांना. तर बघा, ही ते काय तो एक आहे आणि दुसरा हा इथेच आहे आपल्या समोर. दुधी भोपळा झाले ना, एवढेच आहेत. बाकी तर बारीक आहे अजून. आहेत ना, चांगले आहेत. हे बघ, इथं पण छान आहे. दिसलं काय? दिसलं. हे बघ, त्या शेजारी आहेत. आता 3-4 सोबत मी भाजीपाल्याचं दुकान टाकायला पाहिजे. हो, तिथं वांगी ते सगळं. ऊस पण आला थांबा, तुम्हाला दाखवतो मी. बघा, हा ऊस आहे आपला. हा इथे एक आलाय, तिथे एक आलाय, बाकी तर काय आलं नाही. दिसलं कुठं आलाय? काय कुठं? त्या कोपऱ्यातला हा एक, हा एक, हा एक. इथं छोटा एक, हा 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 एक, हे बघ इथं एक, हा एक, हे इथं हे कोथिंबीर आहे. वाटलं ते पण ऊसच आहे. फक्त आळूला पाणी घालायचं आहे ना. पाईप कापला असा तो आता. पाईप देतो डायरेक्ट इथं सोडून. आता जाऊन नळ चालू करतो पहिला. थांब, काठी कसली आणू? कसली, कुठली काठी? दवडक्याची तिथली. मला वाटलं घरात ना आणायची का काय. ही देऊ का मम्मी? ही देऊ का? हा, दोडक्याचा वेळ आपण काढलेला काल. आता इथलीच काठी नेतो एक. या, आणि तो जो मम्मीने हातात घेतला तो आहे कारल्याचा वेल ना. जरा रस्सी असायला तर पाहिजे आणायला. तर मित्रांनो, आता मी आलो आहे टिकाव फावडा घ्यायला, कारण आपल्याला भेंडी लावायची. त्यासाठी सऱ्या ते करायचे आहेत, आळं ते करायचे. ते खोदून ठेवलेलं बघा आपण. त्याची आता सरी ते बनवायचे त्याची, कारण आपण आधी पण भेंडी लावलेली, पण तिचं सगळं भेंडी ते येऊन सगळं तिचा भर संपला. आता परत नवीन लावायचे, त्यासाठी ते सगळं करू. तर चला आता ते करू. आहेत आपले टिकाव आणि फावडा, यांना घेऊन जातो आणि ते काम करून घेतो. तर मित्रांनो, आता मी सगळ्या सऱ्या कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. हे एवढं आपल्याला मस्त सरी, म्हणजे याच्यावर आपण भाजी लावू शकतो, भेंडीची भाजी. कारण मागं लावलेली, पण त्या टायमाला असं काही केलं नव्हतं, त्यामुळे पूर्ण एकदम जवळजवळ झालं. त्या गुंता निसतं, त्यांना वाढायला, मुळं पसरायला पण जास्त जागा नव्हती. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा,
इथं बघू शकता तुम्ही कसं आहे ते. तर तीच गिचेडी परत नको व्हायला, त्यामुळं आता एकदम प्रॉपर सरी ते बनवलं आहे. मागच्या व्लॉगमध्ये एकदा खोदून ठेवलेलं, त्यानंतर पाणी ते सोडलं. पाणी सोडल्यामुळे ह्या बाजूच्या बागा एकदम परफेक्ट झाल्यात, पण ह्या बाजूला ते असे ढेकळे दिसतात ना माती, तिथं पाणी जास्त सोडलेलं नव्हतं, त्यामुळे ते तसं झालं आहे. तर आपलं आता हे काम झालं आहे. आता मस्तपैकी तोंड हातपाय ते धुतो. हां, तर मित्रांनो आता आपण सरी ते पण बनवून झालं त्या, आणि आता जस्ट मी माझा वर्कआउट पण कंप्लीट करून आलेलो आहे. हां, वाट लागते पार वर्कआउट करताना जिमचा, आणि ते पण मी कसं घरीच करतो होम वर्कआउट. त्या एक ॲप आहे त्याच्या साहित्याने, त्याची मदत घेऊन वाट लागते खरंच. तर मित्रांनो इथं मम्मीचं चाललं आहे शिलाई काम. किती शिवलं आज? आज 3. 3. आजचा हा 3रा आहे. आता 4था पण शिवायचा आहे आणि मगच झोपायचं आहे. एका साडीला फॉल लावायचा आणि एक शिवायचा. तर मित्रांनो पप्पांना थंडी वाजत होती म्हणून आम्ही आज शेकोटी पेटवून बसलोय. पप्पा चहा पित आहेत, मी पप्पांच्या गप्पा ऐकत बसलो इथे. बीडे के जमाने की कहाणी असून राहता दोस्तो. मी मित्रांनो आता आपल्या व्लॉगची ते एडिटिंग केले, तो पण अपलोडिंगला लावून सगळं झालं आज सगळं. आता फक्त राहिलं ते जेवायचं, झोपायचं. हां, म्हणून आजच्या व्लॉगमध्ये मी सगळी काम पटापटच केली, कारण त्या दिवशी आपण बैठकीवरनं आल्यामुळं तो व्लॉग एकदम रात्रीचा एडिट केला, परत दुसरे व्लॉग एडिट करावं लागतात, त्यामुळं सगळ्या फार वाट लागते आणि त्याला टाईम पण जाम जातो, त्यामुळे आज सगळं पटापटच करून घेतलेलं आहे. तर हाच होता मित्रांनो आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल पण विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.